सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय. तर तुमचं सगळ्यांचं मी मागच्या व्हिडिओमध्ये आभार मानलेलेच आहेत, पण आता परत एकदा आभार मानते, कारण तुमच्यामुळे एवढ्या लवकर माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि तुमच्यामुळे लवकरच माझं चॅनल मोनो होईल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबट गोड नात्यांबद्दल बोलणार आहोत आणि आंबट गोड ते नातं कोणतं आहे तुम्हाला त्या व्हिडिओच्या टायटलवरून समजलंच असेल. आंबट गोड नातं आहे हे, सासू सुनेचं आंबट गोड नातं आहे आणि खरंच हे नातं आंबट गोड आहे आणि या नात्यावरच आज आपण बोलणार आहोत. या नात्यावरतीच मी आज टॉपिक बनवलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून सांगते, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते की बाबा उद्या व्हिडिओ आपल्याला कोणत्या विषयावर बनवायचं आहे किंवा पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणत्या विषयावर बनवायचा आहे याचा अभ्यास करावा लागतो की बाबा नेमकं बोलायचं काय याचा विचार करावा लागतो. टॉपिक काढून घ्यावे लागतात आणि त्या छोटे छोटे टॉपिक काढून नंतर त्याच्यावर बोलावं लागतं. तर प्लीज सगळ्यांनी, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, तर प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, आज आपण सुनेने सासूशी कसे वागावे या टॉपिकवरती, या विषयावरती बोलणार आहोत. तर प्रत्येक घरामध्ये सासू सुनेचं नातं हे आंबट गोड असतं आणि हे आंबट गोड नातं असायलाच पाहिजे आणि या नात्याला थोडीशी आंबट गोड टेस्ट असली किंवा चव असली तर त्याचा अजून आनंद वाढतो. तर चला, सुनेने आपल्या सासूशी कसं वागायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये, अगदी थोडे छोटे छोटे टॉपिक आहेत, मी तुम्हाला ते सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बघा, ज्या वेळेस आपलं लग्न होऊन आपल्या घरी सून येते ना, त्यावेळेस प्रत्येक सुनेने आपल्या सासूला आईचा दर्जा दिला पाहिजे आणि की बाबा मी सासरी आली आहे आणि मी माझी आई ती आईच असते आणि सासू ती सासूच असते असं न म्हणता आपल्या आईला तुम्ही तुमच्या सासूमध्ये बघा की नाही, ही सासूच आहे, सासूप्रमाणेच वागेल आणि हिला काय आईचा दर्जा द्यायचा आहे असं म्हणू नका. प्रत्येक सुनेने आपल्या सासूला आईचा दर्जा द्या. तुमचं हे आंबट गोड नातं आहे ना, ते खूप गुलाबाच्या कळीसारखे खुलेल आणि तुमच्या नात्यामध्ये नेहमी गोडवा राहील. ही झाली पहिली गोष्ट. आणि आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, तुम्ही अगदी सुरुवातीपासून कोणतंही काम करत असाल तर सासूला त्या कामाविषयी विचारा की बाबा आज मी हे करणार आहे आणि काय करू आई, किंवा त्या तुमच्या सासूबाईंकडून तुम्ही त्या कामाचा सल्ला घ्या. त्यांना आवडेल ती गोष्ट. हा बाबा, त्यांना वाटेल की नाही, माझी सून आहे ना सगळं मला विचारून करते, मला न विचारता काहीही करत नाही. आणि तुम्हाला तुमच्याविषयी तुमच्या सासूला अभिमान वाटेल की माझी सून मला सगळं विचारून करते, तिला तुमच्याबद्दल प्राऊड वाटेल. त्यामुळे तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल, छोटं असेल मोठं असेल, घरातील भाजी करण्यापासून बाहेर अगदी खरेदी करण्यापर्यंतची सगळी गोष्ट तुम्ही सासूला विचारून करा. आता ही झाली दुसरी गोष्ट. आता तिसरी गोष्ट आहे आणि अतिशय गोड गोष्ट आहे ही, कधीही सासूला दुखवू नका. सासूचं मन तुम्हाला माहिती आहे का कधी जास्त दुखतं की बाबा ज्या वेळेस आपली नणंद आपल्या घरी येते आणि त्यावेळेस त्या आपल्या नंदेचा मान सन्मान, असं म्हणतात ना, अतिथी देवो भव, तसंच आहे ही गोष्ट. ज्यावेळेस तुमच्या घरी तुमची नणंद येत असेल, तुमच्याकडे पाहुणे येत असतील, तर तुम्ही त्यांचं
चांगलं स्वागत करा. तुमच्या नंदेला काय हवं आहे, काय नको आहे, 4 दिवस राहणार ती, त्यावेळेस तिला पण माहेरपणाची गरज आहे ना. आपण पण माहेरी जातोच की. मग तिला पण वाटत असेल ना, आपण पण 4 दिवस सुट्टी लागली आणि आईकडे, माहेरी, भावाकडे, भाऊजाईकडे 4 दिवस जावावं. त्यांचं आदरातिथ्य चांगलं करा नंदेचं. त्यामुळे तुमची सासू इतकी आनंदात राहील ना, की बाबा माझी सून माझ्या लेकीचं सगळं करते, माझी सून घरामध्ये हसत खेळत राहते. तुम्हाला तुमच्याविषयी तुमच्या सासूला इतका अभिमान वाटेल की माझी सून माझ्या सगळ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य अतिशय चांगल्या प्रकारे करते आणि तुमच्यावरती तुमची सासू सदैव प्रसन्न राहील किंवा आनंदी राहील. तीही स्वतः आनंदात राहील आणि तुम्हालाही कधीच ती दुखवणार नाही. आता ही झाली तिसरी गोष्ट. आता बघा चौथी गोष्ट आहे आणि खूप 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 महत्त्वाची आहे मैत्रिणींनो. तर बघा आपल्या नवऱ्याला आपल्या सासूविषयी कधीच वाईट सांगू नका. आपला नवरा दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी आल्यानंतर त्याला की बाबा आज माझ्या सासूने असंच केलं, आज तुमच्या आईने असंच केलं, आज तुमची आई माझ्याशी भांडली आणि प्रत्येक गोष्टीत डवळाडवळ करते आणि मला सारखं टोमणे देते, माझ्या आईवडिलांना बोलती. अजिबात नाही. काय गरज आहे तुम्हाला? तुमचं हे भांडण 1, 2, 3 तासाचं असतं. तुम्हाला नवऱ्यापर्यंत न्यायचं काही गरज नाही. तुमच्या नवऱ्याला त्यांच्या आईविषयी भडकवायची काहीच गरज नाही आहे. तुमचं जे भांडण आहे ते तुमच्यापर्यंत ठेवा. सासू सुनेचा वाद तुमच्या दोघींपर्यंतच सीमित ठेवा. अगदी बाहेरच्या तिसऱ्या व्यक्तीपर्यंत, घरातल्याही व्यक्तीपर्यंत नाही पोचला पाहिजे. बाहेरचं तर लांबच. बाहेर तर अजिबात तुम्ही तुमच्या वादाबद्दल बोलू नका. कारण लोक त्यांना काय विषय मिळतो, तुमच्या सासूसुनांमध्ये वाद चाललेला आहे आणि त्यांना चर्चा करायला बायकांना काय विषय भेटतो हेच बघत असतात. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात बाहेर या गोष्टी सांगू नका आणि नवऱ्यालाही तुमच्या वादाबद्दल अजिबात कळू देऊ नका. आणि एक लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची आता पुढची गोष्ट आहे 5वी. जर तुमच्या घरामध्ये तुमचे सासू सासरे आनंदी असतील ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टीची भरभराट होईल. सासू सासऱ्यांना आनंदी ठेवा. कारण हेच दिवस लक्षात ठेवा, पळसाला पाणी कधीही 3च असतात. हे दिवस आपल्यावरती येणार आहेत हेही लक्षात ठेवा. त्यामुळे सासूला किंवा सासऱ्यांना तुम्ही अजिबात दुखवू नका. शेवटी म्हातारपण हे लहानपण आल्यासारखं असतं आणि या वयात त्यांना समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे की बाबा त्यांच्या मनासारखं त्यांना वागू द्या ना, की तुम्ही त्यांच्या कधीतरी आवडीची भाजी करा. की बाबा तुमच्या मुलांना तुम्ही सांगू शकता की आई बाबांच्या आवडीची आज भाजी केली आहे, तुम्हीही खावा. मग अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीत, छोट्या छोट्या गोष्टीत सासू सासऱ्यांना आनंद हवा असतो. तुमच्याकडून जास्त काही अपेक्षा नसतात. त्यामुळे त्यांच्या सासू सासऱ्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आता बघा की प्रत्येक ही 6वं कारण आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. तुमचं लग्न झालं आहे म्हणून तुमच्या सासूचा, तुमच्या नवऱ्यावरचा हक्क संपलेला आहे असं असतं का? नाही. किती केलं तर 9 महिने पोटात ठेवलेला त्यांचा तो पोटचा गोळा आहे. अगदी मुलगा कितीही मोठा झाला तरी त्या आईला अधिकार आहे. ते तिच्यासाठी बाळच असतं. तो तिला अधिकार आहे ओरडण्याचा. पण तुमच्यासमोर जर तुमच्या नवऱ्याला तुमच्या सासूबाई ओरडल्या तर तुम्ही अजिबात मध्ये पडू नका. कारण मध्ये पडण्याचं काही कारणच नाही आहे. ते दोघं मायलेका आहेत तर बघून घेतील. तुम्ही मध्ये पडून तुम्ही तुमच्या मनामध्ये, सासूच्या मनामध्ये तुम्ही तुमची इमेज कमी करू नका. ते मुलगा आणि आई बघून घेतील त्यांचं जे काही भांडण असेल तर ते. तुम्ही मध्ये अजिबात पडू नका. तर आता बघा, मला वाटतं ही 7वी गोष्ट असेल. खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि शेवटची आहे मैत्रिणींनो. तर बघा, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या माहेरी जाता त्यावेळेस तुमच्या घरी
तुमची जॉईंट फॅमिली असेल किंवा तुम्ही छोट्याशा फॅमिलीमध्ये राहत असाल तर माहेरी गेल्यानंतर नवऱ्याविषयी कुरकुरी करणं किंवा सासू सासरे जाऊ दीर तुमची कोणतीही सासरची मंडळी असतील नणंद असेल यांच्याविषयी कुरकुरी करणं किंवा त्यांच्याकडे बाबा माझी सासू अशीच करते सासरा असाच करतो नवरा असाच करतो तक्रारी करणं कधीच करू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही बाहेर खरेदीला जाता त्यावेळेस तुमच्यासाठी तुम्ही 2 साड्या घेता किंवा 2 ड्रेस घेता त्यावेळेस अगदी छोटीशी वस्तू तुम्हाला 2 साड्या घेतल्या तर तुमच्या सासूला तुम्ही 1 साडी तर घेऊ शकता. खूप आनंद वाटेल हो तुमच्या सासूला. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा या बारीक सारीक गोष्टी आहेत की सुनेने सासूशी कसे वागावे तर लक्षात नेहमी ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज छान 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 मला कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. जय शिवराय.